सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या निमगाव मगराचे हे गाव महाराष्ट्रात कुस्तीसाठी आणि कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी प्रसिद्ध आहे। याच गावातील मल्ल्यांनी 2 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा सुद्धा जिंकली आहे। आता या गावाला आपण जाणार आहोत एक पारंपरिक खेळ पाहायला, जो अनेक पिढ्यांनंतर आजही मोठ्या उत्साहाने खेळला जातोय। तो म्हणजे वावडी उडवण्याचा खेळ। आकाशात उडणारे हे रंगबिरंगी पतंगच आहेत हे तर पाहता क्षणी कळतं, पण हवेत मुक्तपणे ढगांना गवसणी घालणारे हे पतंग नाहीत, तर या आहेत वावड्या। सोलापुरातील मगराच्या निमगावात नागपंचमीच्या निमित्तानं हा पारंपरिक खेळ खेळला जातो। मागच्या अनेक पिढ्यांपासून आजच्या स्मार्टफोन हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाईलाही या वावडी उडवण्याच्या छंदानं भुरळ पाडली आहे। अगदी रोजच्या वापरातील साहित्यापासून वावडी बनवली जाते। बांबूचे उभे आणि कमी जाडीचे तुकडे वापरून आयत आकाराची वावडी तयार केली जाते। सहजपणे हवेच्या दाबानं ती उंच जावी यासाठी सुती कापडाचा उपयोग केला जातो। आपली वावडी आकर्षक दिसावी यासाठी डिझाईन केलेला कागद त्यावर चिटकवला जातो। हवेत गेल्यावर तोल सांभाळण्यासाठी दोर आणि वावडीच्या मध्ये छोटी दोरी बांधली जाते। वावडीचा हवेतील तोल हा त्याच्या शेपटीवर अवलंबून राहतो। गावातील तरुण मंडळी मोठमोठे वावडी हे उडवत असतात। त्यानिमित्त ह्या परंपरेला जवळजवळ 100 वर्षापासून अगोदरपासून परंपरा आहे। तर गौरी ज्यावेळेस गावातून निघते त्यावेळेस ह्या वावड्या उडवल्या जातात। त्याची संख्या शेकडोमध्ये असते। तर साधारण शेकडो वावड्या त्या गौरीबरोबर खाली ज्या ठिकाणी गौरीचं विसर्जन केलं जातं त्या ठिकाणीपर्यंत जातात। आणि यासाठी आज म्हणजे आता परंपरा वाढत 5 फुटाच्या झाल्या, त्यानंतर 10 फुटाच्या, आज 20 फुटाच्या पर्यंत वावड्या झालेल्या आहेत ह्या गावामध्ये। तर यासाठी फार तरुण पोरं जे असतात ते फार प्रमाणात कष्ट घेतात। त्यासाठी वेळ वापरतात। वेळ वापरून त्याचं मेजरमेंट असते आणि ते मेजरमेंट तयार करणारी एक स्पेशल टीम असते किंवा ते एक अनुभव असतो लोकांना। टेक्निकल बाबी असतात त्याच्या। अगदी 8 ते 10 फुटापासून ते 20 ते 25 फुटापर्यंतच्या वावड्या इथं पाहायला मिळतात। रंगीबेरंगी तयार झालेली वावडी हवेत झेपावण्यासाठी सज्ज झाली असली तरी वावडी सोडताना हवेचा दाब हा तितकाच महत्त्वाचा असतो। तिची दिशा पाहून वावडीत धावणारे 7 ते 8 जण आणि जशी ती हवेसोबत वर जाईल तसं तिला अजून उंच जावी यासाठी दोरी ओढणारे 4 ते 5 जण, असा 10-12 जणांचा लवाजमा आपली वावडी उंच जाण्यासाठी जणू एकमेकांशी स्पर्धाच करतात। 20 फुटाची वावडी आहे। ही उडवताना 400 ते 500 फूट वरती जाते। 400 ते 500 फूट वरती गेल्यावरती उडवायला तर खाली 7 माणसं लागतात। 7 माणसं खाली उडवायला लागतात आणि वरती कमीत कमी 25 माणसं लागतात ओढण्यासाठी। आणि जेव्हा लाईटीच्या तारा वगैरे जातात त्याच्यातून घालवण्यासाठी 25 माणसं वरती धरतात। त्याच्यावरून खाली 5 जण पलीकडे दोर टाकतात। दोर टाकल्यानंतर पलीकडे 25 जण धरतात आणि इकडले 25 जण सोडून देतात। नंतर तिकडला बॅलन्स तिकडे करतात आणि वावडी आहे अशी थोडी खाली येते आणि परत 400-500 फुटाची ग्रिप वरती घेते वावडी। थरार म्हणजे जुन्या पद्धतीतून जे म्हणजे जुन्या माणसांचं जे रक्त आहे ते फिरून आपल्या अंगात आल्यासारखं वाटतं वावडी उडवताना। स्फूर्ती म्हणजे तरुण मागच्या पिढींची स्फूर्ती आपल्यात येते आणि वावडी उडवायला पण मजा येते। एकदा का रंगबिरंगी वावडी उंच आकाशात गेली की त्याच्या सोबत अनेक वावड्या ढगांशी जणू स्पर्धाच करतायत असा भास होतो। निमगाव इथले ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतले अबालवृद्ध या वावड्या पाहण्यासाठी गावात दरवर्षी एकत्र येतात। गावातील उंच इमारती, विजेच्या तारा, झाडं यांचा अडथळा पार करत सांघिक कौशल्य पणाला लावत काही मोजक्या वावड्या शेवटपर्यंत आकाशातील वाऱ्याशी स्पर्धा करतात। विशेष म्हणजे या वावड्यांवर बेटी बचाव, शेतकरी वाचवा, शेती वाचवा तसंच पर्यावरण विषयक अनेक सामाजिक संदेशही दिले जातात। त्यातून सामाजिक संदेश पण दिले जातात। शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, स्वच्छतेबाबत अभियान असेल किंवा आणखी काय बेटी बचाव असेल, झाडे लावा वगैरे असेल, सेंद्रिय शेती असेल, अशा बऱ्यापैकी ज्या त्या ग्रुपच्या हिशोबाने त्यांनी सामाजिक संदेश पण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असतो। पारंपरिक खेळ जतन झाले पाहिजेत हा उद्देश आमचा आहे की पारंपरिक खेळ जतन झाले पाहिजेत आणि त्याची वृद्धी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे, हे आमचा उद्देश आहे। पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा सुसाट वाऱ्यासोबतचा वावड्या उडवण्याचा खेळ निमगाव इथं आजही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन सांघिकपणे जपला जातोय। हे या वावडी छंदाचं आणि खेळाचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल।
भारत नागणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सोलापूर.